राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता कालपासून स्टोरी बिरी सांगायचं म्हणजे काही मूडच नाही तुम्हाला खरं सांगतो. कारण जी घटना घडली, माननीय अजितदादा आपल्यातून निघून गेले, ही फार भयानक. आणि कसं होतं, असं बांधता असावा पण नांदता असावा, म्हणजे सुखी असावा माणूस. ही आपापल्या प्रपंचातून निघून जाणं अचानक, ही तुम्ही ते आपण काय ते काय सगळ्यांच्या असा प्रसंग कोणा येऊ नये. त्याच्यामुळं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि विषय असा होतो की त्यांच्या काही आठवणी तुमच्याबरोबर शेअर करावं, आणि काय कुठं चुकलं हे सुद्धा तुम्हाला सांगावं. म्हणजे कसं होतं, धावफळीत आपण सुद्धा बघा प्रपंच करत असताना म्हणजे विचारच करत नाही. कधी कधी आपल्या गाडीचा टायर खराब झाला ही सुद्धा विचार करत नाही. तसं मला काय, ही कालची घटना जी झाली अत्यंत दुःखद. तर दादांचा स्वभाव आहे ना, म्हणजे आमचा फार म्हणजे असा रोजचा परिचय नसला तरी ती येणं जाणं आमच्या गावाला. कारण आमच्या गावात आमदार होते अशोक पवार म्हणून, तर त्यांचेच कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्यामुळे त्यांचं येणं सतत असायचं, वर्षात 4-5 वेळा तर नक्की यायची. मग समजा जेवणाचा वेळ असेल, जेवताना त्याचा स्वभाव कसा आहे मी असं टिपायचो, कोणाचा स्वभाव कसा. ही व्यक्ती अजितदादा तुम्हाला सांगतो अशी होती, जसं पोटात आहे तसंच होतात. ते असं आपण म्हणतो ना गुम्हेपणा, मग तसला विषय नव्हता काय. हा, ती आता मी मंत्रालयात गेलतो ना फडणवीसच्या भेटीसाठी, ती भेट तर काय झाली नाही. पण एक कॅबिन होतं, त्या कॅबिनच्या पुढं चांगली 60-70-80 अशा एवढ्या लोकांची रांग लागलेली. म्हणलं कोण आहे, कोणाची रांग आहे ही? म्हणले अजितदादाच कॅबिन हे रोजच आहे म्हणले. ध्यानात ठेवा, दादांचं स्पष्ट सांगणं असायचं. हाताखालचे पोलीस असतील किंवा ही त्यांच्या सिक्युरिटी असायला, स्वीय सहाय्यक आपण पीए म्हणतो, कोण माघारी नाही गेला पाहिजे. अशी लोक फार कमी आहेत महाराष्ट्रात, लक्षात घ्या. आज मुख्यमंत्र्यापेक्षाही जास्त पब्लिसिटी महाराष्ट्रात दादांची होती, ही रियालिटी. ती लोकांचे घ्यायचे, वाचायचे. त्यांना इतकं म्हणजे अनुभव एवढा होता की त्यांना लगेच कळायचं की हे काम सामाजिक आहे, पर्सनल आहे. बरं, पर्सनल असू द्या, सामाजिक असू द्या, पण योग्य का अयोग्य आहे? योग्य जर असेल ना, तात्काळ आदेश देण्यात ठेवा. संबंधित डिपार्टमेंटला आदेश, ते मार्गीच लागायचं. म्हणजे इतका खतरनाक माणूस होता कामाच्या बाबतीत. हा, लय भारी. दुसरी गोष्ट अशी की हे समजा लोकांचे कामान झालं, हे झालं, वैयक्तिक सुद्धा त्यांचा प्रपंच हे अतिशय छान, चांगल्या प्रकारे मुलं सुशिक्षित, म्हणजे सगळं कसं व्यवस्थित होतं. म्हणजे एक बापाची भूमिका पार पाडून या व्यक्तीने राज्याच्या राजकारणात मोठं स्थान निर्माण केलं. आता पार पंतप्रधान ह्याच्यापासून सगळी येणार आहेत आज, किंवा विधीला ह्याला त्याला. पण शेवट ह्याच्यात एक कळतं की जन्म मृत्यू, ही मृत्यू काय कोणाच्या हातात नाही बघा, तुम्हाला सांगतो. आणि ती जी आता तुम्ही ही घटना बघत असताना सगळे आता मोबाईलवर बघत आहेत, काय झालं कसं झालं, आपापल्या पद्धतीने आपापला तर्क तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला अधिकार आहे तर्क लावायचा, कोण काय कोण कोण. ग्रामीण भागात कसं आहे, अजितदादा हे ग्रामीण भागातले नेते आहेत, ध्यानात ठेवा. आमचे शेजारचे ग्रामीण भागातले, त्यांच्या बोलण्याची चालण्याची डब आहे ना, ही सगळी ग्रामीण होती. आता त्या दिवशी त्यांचं स्पीच आहे ना, फार घेण्यासारखं आहे. आणि दादांचं तेवढं स्पीच आपण त्याचं अनुकरण करू असं मला वाटतं. त्यांनी सांगितलं, आता ते हायवे गेलाय, जमिनीचे पैसे मिळाले, ते बायकोला उभी करायची, कशाला उभी करता? ते पैसे संपून गेल्यावर तुम्ही काय करता? राजकारण लई वंगाळ, ही पॉइंट लक्षात घ्या. राजकारणाच्या नादी लागू नका, ही बेकार कामे, असं त्यांना सांगायचं होतं. आणि निर्व्यसनी राहा हा मोलाचा संदेश नियतीने त्यांच्या तोंडातून बोलून घेतला, ध्यानात ठेवा. निर्व्यसनी राहा म्हणजे देताना सुद्धा हा माणूस चांगलं काहीतरी आपल्याला देऊन गेलाय, आपल्यात असते नाहीत, पण त्यांनी जे सांगितलंय ते आपल्याला फॉलो करायला काय हरकत आहे बाबा, असा विषयाचा, अशा मताचा माणूस आहे, असा विषय. दुसरी गोष्ट, ग्रामीण भागात 70% लोकांचं एकच म्हणणं आहे, गाथ आहे बरं का, हे गेमच झाली बरं का, हे असं बरं का. कसं असतं, गाथ असू नसू, आत्तापर्यंत प्रमोद महाजन असतील, तुम्हाला सांगतो दिघे साहेब, खतरनाक माणूस, हे सगळे गोपनाथ मुंडे साहेब, ही अशी जी लोक गेली ना, लोकप्रिय, जी लोकांच्या हृदयात स्थान असलेले लोक, नेते, समाजसेवक,
ह्या लोकांचं पुढं काही झालं नाही तुम्हाला माहिती आहे. म्हणजे काही कोण अटक झालं का, कोण काय किंवा नसन असं ह्या अफवा असतात बऱ्याच वेळा. आणि आपण आपली क्षमता तुमची आमची एवढी नाही की आपण त्याच्याबद्दल काही बोलावं. आलं लक्षात. त्यामुळं काही असलं तरी आपल्याला काय सांगता येत नाही. आपण सर्वसाधारण कष्ट करा, भाकर खा, महागाईशी लढा, अशा प्रकारची लोक आहेत. त्याच्यामुळं लय डोकं चालवून लय पार मेंदू ते शिरतुटेपर्यंत काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. फक्त लोकांना भविष्यात काय होणार आहे हे कळणार नाही. म्हणजे आज कळणार नाही की भविष्यात काय होईल. ह्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्राच्या भवितव्यावर सुद्धा परिणाम होणार आहे, लक्षात घ्या तुम्ही. भवितव्यावर अक्षरशः. दुसरी गोष्ट, ह्यामुळे काही भाग महाराष्ट्राचा ह्या घटनेमुळं ह्यांना दादांची किंमत कळणार आहे काही दिवसांनी. आज नाही कळणार, ध्यानात ठेवा. ही फार भयानक असतं हे असलं. कारण एक व्यक्ती एवढा मोठा राज्यावर होल्ड असलेली, प्रशासनावर होल्ड, त्याची लय वैशिष्ट्य होती. त्यांच्या इतकं प्रशासन म्हणजे कुठलाही विभाग असू द्या, हा, तिकडून पीएचा फोन आला की ऑर्डर आली ना, तुटूस तर पाहणार. याचं कारण म्हणजे त्याला म्हणतात प्रशासनावर होल्ड असणे, प्रशासनावर पकड असणे. कुणाची ताकद नाही तेवढी, ध्यानात ठेवा. हे त्यांचे जे व्यक्तिमत्व होतं, त्याचे जे पैलू होते अनेक, की प्रशासनावर होल्ड ठेवायची ताकद आणि खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणायचं. तासायची आमच्याकडे तास नाही बांधगडे, तासायची म्हणजे आपण कसं पाटातल्या गावात खोऱ्याने तासतो, तसं एखाद्याला अशी काचकवायची धरून चुकीत सापडला तर जफटलेला माणूस अगदी. अहो 11ला झोपायचं आणि 5ला उठायचं. हा, ह्या आमच्या भागात तर सगळ्यांना माहिती की जी वेळ दिली का, किती देऊन त्यांनी 8 वाजताची देऊन द्या. उद्घाटनाला मी 7 वाजता येईन बरं का. त्यांनी समजायचं नाही की 7ला येणार नाहीत. 7 वाजला 5 मिनिटं कमी असतात 10,000. मग पळापळी लई, सगळ्याला माहित होतं ही. त्याच्यानंतर राजकारणात बरेच त्यांचेच लोक का असणार, कार्यकर्ते असणार, यांना तिकीट द्यायचं, मोठं करायचं, पण ठराविक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती काय का एवढं स्कॅनिंग पण त्या माणसाकडे होतं. म्हणजे हे राजकारणाच्या दृष्टीने गरजेचं आहे. आजकाल आपण आता युथ म्हणतात, युथ म्हणजे तरुण पिढी बघा, कोण काय बनतंय, कोण काय बनतंय, कोणाला काय उद्योजक बनायचंय, कोणाला सरकार सेवेत जायचंय, आर्मीत जायचंय, पोलीसमध्ये जायचंय, काय ज्याचे स्वप्न असतात. मला राजकारणी व्हायचंय असं कोण म्हणतं का? आता काही सरपंचांना वगैरे स्वप्न पडू शकतं राजकारणात शिरावं, जिल्हा परिषद सदस्य व्हावा, आमदार व्हावा, खासदार व्हावा, पण हे सगळ्याला शक्य आहे का हो? त्याच्यामुळे राजकारणी व्हायचं हे कोणी म्हणत नाही. कारण राजकारण ही गजकारणासारखं असतं, खाजवेल तेवढी त्याला खास सुटती. आणि इथं नीती नियम आजच्या काळात ह्याला काही महत्व नसतं, ध्यानात ठेवा. त्यामुळे राजकारणी व्हायचं असं कोण म्हणत नाही. दादाच्या एवढा प्रशासकीय अनुभव असलेला एकही नेता आता नाही आहे सगळे मंत्रिमंडळात, ध्यानात ठेवा. प्रशासकीय अनुभव आणि कुठल्या ह्याच्या खात्यातलं सांगा, कशात काय असं. एखादा जर पडवायला गेला ना, एखादा समजा शासकीय अधिकारी, साहेब हे असं असं असतं ते तसं असतं. अरे मला शिकवतो का राव तू, हे असं असतं ते तसं असतं, ही लगेच उत्तर त्या प्रशासकीय अधिकारी सुद्धा खडसून राहायची. त्यांना म्हणजे आपलं डीप पॉईंट म्हणतात आतलं सगळं इतकं राजकारण जबरदस्त माहित होतं. हा, एखादा जर म्हणला ना दुधाचा धंदा करायचा, गाईचा करतो का म्हशीचा करतो, म्हशीत किती राहतं, गाईत किती राहतं, ऑल नॉलेज. अशा प्रकारची एक ग्रामीण भागातून मोठा झालेला कार्यकर्ता होता, लक्षात घ्या. आणि समाजावर किंवा प्रशासनावर होल्डत होता, पण समाजाला त्यांची वक्तव्य, त्यांचं बोलणं कायमस्वरूपी लक्षात राहील. आता दुर्दैवाची गोष्ट अशी, काका जिवंत आहेत, आई जिवंत आहे, म्हणजे वयस्कर लोक अजून आहेत, आणि परिवार फार मोठा आहे बरं का, तो परिवार बारीक नाही, मोठा परिवार आहे. पण ही एक्झिट किंवा हे जे जाणं आहे ना, ही सगळ्यांनाच कुठंतरी चुटका लावून गेलं, असा विषय थोडासा. आणि याच्या पलीकडे आपण तरी काय सांगू. पण एक मला ठराविक 2-3 गोष्टी, तुम्ही आता बातम्या बघत आहे, ती तुम्हाला सांगायचं गरजेचं होतं. काय लय शंका लोकांच्या, तुम्ही काय बघा बातम्यात तुम्हाला सांगतो. एका बंगल्याच्या समोरून ते विमान पडतानाची एक दृश्य आहे, ती क्लिप सगळ्यात महत्वाची. जे विमान लँडिंग होतंय, जे विमान जमिनीवर खाली उतरतंय, त्याची पोझिशन कशी असली पाहिजे, त्याचा स्पीड किती कमी असला पाहिजे, एकदम उतरायचे ना आपल्याला, किती कमी असला पाहिजे, तर त्याचा स्पीड थोडा जास्त वाटतोय, सगळं माध्यमं दाखवतात.
आणि ते उलट झाले. ही काय परिस्थिती, उलट का झालं? अशा बऱ्याच शंका कुशंका घेतात लोक. ती जो रनवे, आता त्या रनवे तिथं गोजोबावीचे काही मुली आमच्या इथं गावात दिल्या, तिथं कायम जाणं येणं असतं आमचं. कधी लग्न कार्याला गेलं की आम्ही मुद्दाम रनवे बघायला जातो, कारण ते नवीन पायलट शिकत असतात, बारखाली विमान असतात, जरा ती लांबून बघत आहेत. थोडं धावपट्टीचा प्रयत्न केला, तिकडून पोलीसची गाडी येते, वर पळायची लांब. मग थोडं बऱ्याच दिवसापूर्वी त्या रनवेला जे पट्टे मारलेले असतात, पांढरे पट्टे, तुम्हाला सांगतो, म्हणजे वरून वैमानिकाला क्लिअर दिसतं की हे पांढरे पट्टे इथं आपल्याला विमान उतरवायचे. ह्या पांढऱ्या पट्ट्यांना 40% कलर सुद्धा नव्हता, म्हणजे पट्टेच नव्हते मारलेले, कुठतरी तुकडा दिसायचं पांढरा पांढरा. हे बघा मग म्हणजे कशी परिस्थिती आहे. ह्या ह्या गोष्टी दुर्लक्षित करून चालणार नाहीत. जे विमान वापरलं गेलं ते 16 वर्ष वय जुनं होतं. मग हे हे बघायला पाहिजे ना, दादाने नाही तरी सगळ्यांची जबाबदारी आहे ती. कारण त्यांच्या डोक्यात ते उद्याचा परवाचा प्रोग्राम अमकं तमकं डाव पडलंय, त्यामुळे त्यांचं लक्ष जात नसन. सगळ्यांची जबाबदारी आहे ना. 16 वर्ष विमान वापरायची काय. आणि VIP लोक, हे मंत्री आमदार खासदार, हे अशी प्रकारची जी कंपनीकृत विमानं वापरतात, असा विषय. त्याच्यात ही कालची घटना घडायची आधी गेल्या आठवड्यात ते दोनदा सुरतला गेलतं, गुजरातमध्ये विमान, असा विषय असतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी बघितल्या पाहिजेत की काय बाबा विषय हा. विमान डायरेक्ट उलट पालट होते मग पडते. म्हणजे तिथं ते रनवेचा विषय असा आहे, तुम्हाला सांगतो, बऱ्याच लोकांना माहिती नाही, कारण त्यांनी तिथे जाऊन बघितलेलं नाही. सपाट जमिनीवर ते गाव हे असं वगळी, ते खाली खड्डा येले, आणि रनवे करायचं म्हणल्यावर मरणाचं यांनी उंच केला, करणं गरजेचं होतं. रनवे करायचं म्हणलं, पण उतरायच्या अलीकड असं दरी टाईप खोली, लक्षात आलं होतं तुमच्या. म्हणजे साबण आहे समजा, असा व्हील साबण मांडलाय, खाली कसा खड्डा राहतो, साबण रनवे असा लय खोल खड्डा आहे, त्या खड्ड्यात जाऊन पडलं, म्हणजे रनवेपर्यंत ते पोचलंच नाही, असा विषय असतो. म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी असतात. पण काही गाव आहे ना, झालं ते फार भयानक झालं. आणि अशा प्रकारचा नेता महाराष्ट्रात घडण्यासाठी 30-40 वर्ष लागतात, इतकं सोपं नाही ते. मग तितका हे असलं पाहिजे, हा, म्हणजे त्याला तितकं गरिबाविषयी आणि हे बी असलं पाहिजे की बा तुम्ही कधी जा, दादा तुमचं निवेदन घेणार, कुठल्या कार्यक्रमाचं निवेदन घेणार, हा, एखादं पेताड जरी असन, ती जरी भाषणात काही म्हणलं, भाषण चालू असताना, बाकीचे नेते आहेत का तुम्हाला माहिती नाही, आतून बाकीचे लोक आहेत ना, त्यांना म्हणणार तिकडे साईडला सटकावून मारणार पोलीस आणतात. दादांचा स्पष्ट त्याला फक्त बाजूला घेऊन जा, त्याला मारू नका रे, ध्यानात ठेवा. असा फरक असतो, कारण ते स्वतः ग्रामीण भागातले होते, गरिबीचं जीवन त्यांनी आजूबाजूला सगळं बघितलेलं होतं. त्याच्यामुळं ह्या नेत्याला असा नेता परत होणे ना, एवढं मात्र तुम्हाला सांगतो. हा, लय जबरदस्त नेता होता काम करण्याच्या बाबतीत. हा, ते स्वतःला बनायचे कामाचा माणूस, खरंच ते कामाचा माणूस होते. हा, नाही तर नुसतं काम काय होतं का या लोकांना तुम्हाला वाटतं, पण ते निवेदन स्वीकारायचे, काम करायचे, आणि काही त्रुटी असतील काय असतील, जे झालं ते भयानक असतं आणि भयानक होतं. आणि भविष्यात लोकांना वाटतं काहीतरी तिथून कळल, काहीतरी होईल. अशा ज्या मोठ्या नेत्यांच्या बाबतीत काही कुठं होत नाही, काही कुठं घडत नाही, काही कुठं उजाळ्यात येत नाही. फक्त महाराष्ट्राने जे गमावलंय त्याची तुम्हाला कल्पना पुढच्या काळात येणाऱ्या कळन की काय गमावलंय आपण. हा, कारण काही असलं ना तरी जनतेशी समाजाशी नाळ असलेला माणूस काय असतो, तो नसल्यावर काय होतं हे तुम्हाला भविष्यात येणारा काळ ठरवेल. आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. रामकृष्ण हरी माऊली.